नमस्कार मंडळी, तूप काढल्यावर उरलेली बेरी फेकून न देता आज आपण त्यापासून अतिशय झटपट होणारे 2 भन्नाट गोड पदार्थ बनवणार आहोत। एक म्हणजे पौष्टिक पोळी गुळाचे लाडू आणि दुसरं म्हणजे केकसारखं मऊ लुसलुशीत तुपातलं फळ। मंडळी, स्वागत आहे तुमचे तीर्था किचन अँड व्लॉगमध्ये। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम आपण उरलेली जी बेरी आहे त्यापासून लाडू बनवणार आहे। तर इथे 1.5 पोळी ताजी घेतलेली आहे, तसंच गूळ घेतलेला आहे आणि इथे भांड्यामध्ये बेरी उरलेली आहे, त्यासोबत थोडंसं 1.5 चमचा तूप असेल। आता थंड केलेली ही ताजी पोळी आहे, ही आपल्याला हाताने चांगली कुचकरून घ्यायची। पोळी ताजी असल्यामुळे ही हाताने चुरली की लगेच बारीक होऊन जाते। हिचा चांगला बारीक आपण कुचकरा करून घेतलेला आहे। आता जे बेरीचं भांडं आहे ते आपल्याला गॅसवर ठेवून गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून यातली जी बेरी आहे ते चांगली गरम होईल। भांडं चांगलं गरम होऊ द्यायचं। गरम झाल्यानंतर जे आपण पोळीचा चुरा केलेला आहे तो संपूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅस हा बंद करायचा। त्यानंतर आपल्याला जो बारीक केलेला गूळ आहे तो टाकून घ्यायचा। आपल्याला लाडू किती प्रमाणात गोड पाहिजे त्यानुसारच इथे गूळ घालून घ्यायचा आहे। आता हे टाकलेलं सर्व मिश्रण चमच्याने चांगलं एकजीव करून घ्यायचं। गंज गरमच आहे, लगेच यात हात टाकायचा नाही। तर बेरी ही गरम झालेली आहे, हे चांगलं गरम आहे तर चांगलं एकजीव होते। थोडंसं कोमट होऊ द्यायचं हे मिश्रण। कोमट झाल्यानंतर हात घालायचा आणि हाताने गूळ आणि हा जो पोळीचा कुचकरा आहे तो चांगला चुरून घ्यायचा। चुरल्यानंतर याचा लाडू बांधून घ्यायचा। अगदी मऊ लुसलुशीत, तोंडात टाकताच विरघळणारा असा इथे लाडू तयार होतो। एकदा अशा प्रकारचा लाडू करून पहा, किंवा तुम्ही अशा प्रकारचे लाडू करतही असाल। अशा प्रकारचे लाडू कोण कोण करते नक्कीच मला कमेंट्स करून सांगा। ताजी पोळी यासाठी घेतली की ताज्या पोळीचा हा लाडू नरम येतो। तर इथे आपला तुपातल्या बेरीचा लाडू तयार आहे। तुपातील फळाचं साहित्य पाहू। खायचा सोडा, दही, कणिक आणि इथं पिठी साखर घेतलेली आहे आणि 2 विलायच्या घेतलेल्या आहे। विलायची ऑप्शनल आहे। विलायचीची आपल्याला पूड करून घ्यायची, त्यामुळे थोडी चव चांगली येते। इथे आपलं तूप गरम झाल्यानंतर जे बेरी उरते ते आहे आणि पोहे खायचे 2 चमचे साधारण तूप असेल। आता एका पसरट भांड्यात आपण सैल हातानेच कणिक भरून घेतलेली आहे। तर इथे 2 वाट्या गव्हाचे पीठ म्हणजेच कणिक टाकून घेतली। त्यानंतर त्याच वाटीने मोजून 1 वाटी आपण पिठी साखर टाकून घेतलेली आहे आणि 2 विलायचीची पूड टाकून घेतली। त्यानंतर 1/4 चमचा आपण खायचा सोडा म्हणजेच अर्ध्या चमच्यापेक्षा कमी खायचा सोडा टाकून घेतलेला आहे। तसेच तुमच्याकडे जर बेकिंग पावडर असेल तर थोडीशी बेकिंग पावडर टाकायची, म्हणजे चमच्याच्या टोकावर येईल एवढी बेकिंग पावडर टाकून घ्यायची। 3 चमचे इथे पोहे खायचे मी दही टाकून घेतलेलं आहे। दही चांगलं आंबट आहे त्यामुळे मी 3 चमचेच टाकून घेतलेलं आहे। दही टाकायच्या आधी कणकेत टाकलेलं सर्व साहित्य हाताने एकसारखं करून घेतलं। आता दही टाकून हा गोळा थोडासा चुरून घ्यायचा। हाताने चुरून घेतल्यावर आपण ज्या वाटीने कणिक आणि पिठी साखर मोजून घेतली त्याच वाटीने आपण 1 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं करून हे पाणी टाकून आपल्याला हा गोळा भिजवून घ्यायचा आहे। तर पाणी थोडं थोडं करूनच टाकायचं। तर संपूर्ण आपल्याला 1 वाटी पाणी साधारण इथे लागणारच आहे। तर 1 वाटी पाणी टाकून हा गोळा आपण भिजवून घेतलेला आहे। त्यापेक्षाही जास्त पाणी लागू शकते। थोडासा कणकेचा गोळा सैल झाला तरीही चालतो। एका वाटीच्या वर कधीकधी पाणी लागू शकते, तर थोडंसं पाणी शिल्लक झालं तर काहीच हरकत नाही। इथे आपला गोळा भिजून झालेला आहे। आता जी भांड्याला लागलेली बेरी आहे ती घट्ट झालेली आहे, कारण त्यामध्ये तूप असते। तर चमच्याने ती अशी मोकळी करून घ्यायची आणि खालच्या तळाशी अशी पसरून घ्यायची, म्हणजे जेणेकरून जेव्हा आपण फळ घालू तेव्हा त्या फळाला संपूर्ण बेरीचं तूप लागेल। ही फळाची कणिक थोडी सैल असते त्यामुळे ती हाताला चिटकते, त्यामुळे हाताला चिकटू नये म्हणून थोडंसं तेल लावून घेतलं। आता थोडंसं हा गोळा मळून घ्यायचा आणि लगेच याचं फळ आपल्याला या भांड्यामध्ये लावून घ्यायचं आहे। मिश्रण थापताना हात थोडे पाण्याचा, तेलाचा किंवा तुपाचा हात लावून सारखे करा, जेणेकरून वरचा थर एकसारखा होईल। मी माझ्या हाताला थोडंसं तेल लावून वरचा थर एकसारखा करून घेत आहे। तुपातलं फळ लावताना लक्षात ठेवायचं की त्याची जाडी अर्धा इंच ते पाऊण इंचच ठेवायची, जास्त ठेवायची नाही
आणि फळ ज्या भांड्यात लावतो ते भांडं जाडबुडाचं असावं. असं जाडबुडाचं भांडं घेतल्यामुळे आपलं जे तुपातलं फळ आहे ते खालून करपणार नाही. आता फळ लावून झालं. इथे 1 चमचा साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. त्या भांड्यावर झाकण ठेवायचं. अर्धा मिनिट हे भांडं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. अर्ध्या मिनिटानंतर लगेच आपल्याला गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद आचेवर 20 ते 25 मिनिटं हे फळ आपल्याला होऊ द्यायचं आहे. तर इथे झाकण उघडून पाहू 25 मिनिटं फळ होऊन झालेले आहेत. यामध्ये आपण हा चाकू रोवून पाहिला तर त्याचे टोक एकदम क्लीन निघालेले आहे. म्हणजे आपले तुपातले फळ एकदम चांगल्या पद्धतीने इथे शिजून झालेले आहे. 5 मिनिटाने चमच्याने किंवा चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या. हा फळ मोकळं झाल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं. तर वरचा भाग तुम्हाला जळलेला दिसत असेल तर घाबरू नका. ही बेरी आहे. ही बेरी संपूर्ण बुडाला अशी जळल्यासारखी झालेली आहे. ती अशी आपल्या चाकूच्या काठाने खरडून काढायची. फळाच्या बुडाला लागलेली ही बेरी लगेच निघते. ही काढून एका कोपऱ्यात लावून द्यायची. तर इथे आपलं फळ तयार आहे. आता याचे हव्या त्या आकाराचे तुकडे करायचे. मस्त या तुपातल्या फळाचा एक तुकडा घ्यायचा, त्यावर मस्त साजूक तूप टाकायचे आणि मस्त खायला घ्यायचे. तसेच तुम्ही हे तुपातले फळ चहाबरोबरही खाऊ शकता. एकदा हे फळ आणि हा तुपातला लाडू तुम्ही करून पहा. या दोन्हीपैकी तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. हे आपले पारंपरिक पदार्थ करताना काही चूक झाली असेल तर नक्की सांगा.